आखाती देशातील तणावामुळे जगभरात इंधन तुटवडा निर्माण झालाय। या जागतिक संकटाचे चटके आता भारतालाही बसू लागलेत। देशात इंधनाची तीव्र टंचाई जाणवते, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी नागरिकांना इंधन जपून वापरण्याचं आवाहन केलंय, तर मंत्र्यांनाही आपला ताफा कमी करण्याचे निर्देश दिलेत। पीएम मोदींनीही आपला ताफा कमी केलाय। सीएम देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपला ताफा कमी केलाय। फडणवीस वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास करताना दिसतात, मात्र महायुतीतील मंत्री मोदींच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत मोठा ताफा घेऊन फिरताना दिसतात। मंत्री संजय राठोड यांच्या ताफ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। राज्यात इंधनाचा तुटवडा असताना संजय राठोड चक्क हेलिकॉप्टरमधून व्हीआयपी दौरा करत 20 ते 22 वाहनांच्या ताफ्यातून फिरताना दिसतात। पीएम मोदींनी केलेलं आवाहन फक्त एका दिवसासाठी होतं का? मोदींनी केलेलं आवाहन फक्त सर्वसामान्य जनतेसाठीच होतं का? का हे आवाहन फक्त जनतेनेच पाळायचं आहे का? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। देशात इंधन तुटवडा असल्यानं पीएम मोदींना आपला ताफा कमी करावा लागला। गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील आपल्या ताफ्यात कपात केली, पण मोदींच्या आवाहनाला एनडीएच्या नेत्यांकडून केराची टोपली दाखवली जाते। एकीकडे जनता इंधनासाठी पेट्रोल पंपावर रात्रंदिवस रांगा लावताना दिसते। शेतकरी शेतीच्या कामासाठी इंधन मिळावं म्हणून पेट्रोल पंपावरच झोपताना दिसतायत। एकीकडे इंधनासाठी जनतेचे हाल होताना दिसतायत, मात्र दुसरीकडे नेते मंडळींना याचा काही फरक पडताना दिसत नाहीये। नेते मंडळी आपल्या कार्यकर्त्यांसह शेकडो गाड्यांच्या ताफ्यात एसी मध्ये बसून फिरताना दिसतायत। वरिष्ठ नेते इंधन बचतीसाठी साधेपणाचा मार्ग अवलंबत असताना महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड व्हीआयपी दौरा करताना दिसतायत। राज्यात आणि देशात इंधनाचा एवढा मोठा तुटवडा असताना मंत्री संजय राठोड यांनी नागपूर ते पोहरादेवी हा प्रवास चक्क हेलिकॉप्टरने केलाय। बंजारा विरासत या विकास कामांची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी मंत्र्यांनी नागपूरहून थेट पोहरादेवी गाठण्यासाठी हेलिकॉप्टर वापरलं। इतकंच नव्हे तर ते हेलिकॉप्टरनं पोहरादेवी येथे उतरल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षिततेसाठी तब्बल 20 ते 22 सरकारी वाहनं आणि अनेक खासगी गाड्यांचा ताफा सज्ज होता। एका बाजूला सर्वसामान्य माणूस थेंब थेंब इंधनासाठी वणवण फिरतोय। मंत्र्यांचा आवाजवी लवाजमा सर्वांचं लक्ष वेधून घेणारा आणि संताप वाढवणारा ठरलाय। मिळालेल्या माहितीनुसार पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालय आणि इतर विकास कामांची पाहणी आटोपल्यानंतर मंत्री संजय राठोड एका खासगी कार्यक्रमासाठी यवतमाळला रवाना होणार आहेत। धक्कादायक बाब म्हणजे पोहरादेवी ते यवतमाळ या पुढील प्रवासासाठीही त्यांनी हेलिकॉप्टरचाच वापर करण्याचं ठरवलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इंधन बचतीच्या मोहिमेला महायुतीतीलच घटक पक्षांचे मंत्री कसे हरताळ फासतायत याचं हे जिवंत उदाहरण आहे। देशावर आलेल्या संकटाच्या काळात मंत्र्यांनी जनतेसमोर आदर्श ठेवणं अपेक्षित असताना अशी व्हीआयपी संस्कृती मिरवल्यानं महायुती सरकारवर विरोधकांसह सर्वसामान्य नागरिकांमधूनही आता मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते। पीएम मोदींच्या मतदारसंघात देखील अशीच व्हीआयपी संस्कृती पाहायला मिळते। मोदींच्या वाराणसी मतदारसंघात योगी सरकारमध्ये मंत्री बनलेले हंसराज विश्वकर्मा यांच्या स्वागतासाठी शेकडो गाड्यांसह अनेक बुलडोझर पाहायला मिळाले। विमानतळापासून विश्वकर्मा यांच्या निवासस्थानापर्यंत शेकडो वाहनांचा ताफा निघाला होता। यावेळी अर्धली बाजारात मोठी वाहतूक कोंडी झाली, त्यामध्ये सर्वसामान्यांचे अनेक तास आणि इंधन वाया गेलं। लोकांना मनस्ताप भोगावा लागला। विश्वकर्मा यांच्या कार्यकर्त्यांनी मंडुआडीह या भागात स्वागतासाठी बुलडोझर उभे केले होते। विश्वकर्मा मंत्री होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं। एकीकडे पंतप्रधान मोदी देशवासियांना इंधन वाचवण्याचं पेट्रोल डिझेलचा वापर करून करण्याचं आवाहन करतायत, त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यानं मात्र वाराणसीमध्येच शेकडो वाहनांच्या ताफ्यासह प्रवास केलाय। त्यामुळं मोदींचं आवाहन त्यांच्या मंत्र्यांना लागू होत नाही की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय। जेव्हा जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा सर्वसामान्यांनीच आपला बळी द्यायचा का? गरिबांनीच आपलं रक्त वाहून संकट दूर करायचं का? देशावर जेव्हापासून इंधनाचं संकट आलं तेव्हापासून अनेक हॉटेल, कारखाने, कंपन्या बंद पडल्यात, त्यामुळे शेकडो लोकांच्या नोकऱ्या गेल्यात। यातच इंधन दरात वाढ झाल्यानं सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यात, त्यामुळे सर्वसामान्य जनतेसमोर जगावं कसं असा प्रश्न निर्माण झालाय। यातच देशभरातील नेते मस्त मजा करत व्हीआयपी कल्चर दाखवत फिरतायत। लोकांनी नेत्यांना आपली सेवा करण्यासाठी निवडून दिलंय की करोडोंची संपत्ती जमा करून मजा करायला आणि लोकांना त्रास द्यायला निवडून दिलंय असा प्रश्न आता निर्माण झालाय। तुम्हाला काय वाटतं? अशा नेत्यांवर कारवाई व्हायला पाहिजे का? जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा ते फक्त सर्वसामान्यांनीच दूर करायला हवं का? कोणत्या संकटाची झळ फक्त गरिबांनाच का बसते? कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी।